नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी रब्बी पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. मित्रांनो, जर तुम्ही रब्बी पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुश खबर आहे. मित्रांनो, राज्य शासनाकडून 60 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि या नव विमा कंपनीमार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्तापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता. राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 3 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोन्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC अर्ग जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल संपोज जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या नव विमा कंपनीमार्फत संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेतील मधील अनुक्रमांक 2 मधील मुद्दा क्रमांक 2 अनुसार विमा कंपन्यांना मागील हंगामातील विमा हप्त्यांच्या 50% अग्रिम विमा हप्ता अनुदान अदा करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने संचालक यांनी संदर्भ क्रमांक 8 च्या पत्रान्वये केलेल्या विनंती अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की या नव विमा कंपनीमार्फत राज्यातील राहिलेले म्हणजे उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा जमा केला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा विचार करता सर्व समावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रुपये 60,76,20,714 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नव विमा कंपनी बघू शकता. मित्रांनो, या नव विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, पहिली कंपनी बघा, भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोन्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल संपोज जनरल इन्शुरन्स कंपनी. तर मित्रांनो, या नव विमा कंपनी मार्फत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.